मित्रांनो, हल्लीच म्हणजे मग दोन दिवसापूर्वी पत्रकारांनी अभिजित दिपके, जो काँग्रेस जनता पार्टीचा एक अध्यक्ष आहे, त्याला असं विचारलं की अण्णा हजारेबद्दल तुम्हाला काय वाटतं, अण्णा हजारेंचं तुम्ही यात समर्थन घेणार का? तर तो म्हणाला की कोण, काय आणि कशासाठी? हो म्हणला की म्हाताऱ्या माणसांनी या आंदोलनापासून दूर राहिलं पाहिजे आणि म्हाताऱ्या माणसांनी संन्यास घेऊन एखाद्या आश्रमात जाऊन राहिलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला आमचं काम करता येईल. म्हाताऱ्या माणसांनी ह्याच्यात लक्ष दिलं नाही पाहिजे. विद्यार्थ्याचं काम विद्यार्थी बघतील. पण तुम्हाला हे म्हणायचं आहे, म्हाताऱ्या माणसावर एवढी चीड का आहे अभिजित दिपकेची दूरदृष्टी ही कमकुवत आहे आणि तो काँग्रेस जनता पार्टीला काही दिशा दाखवू शकत नाही, कारण की तो म्हाताऱ्या माणसाला नाव ठेवतो. कारण की प्रत्येक जण प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक सेकंदासाठी म्हातारा होत असतो. म्हाताऱ्या माणसाकडे अनुभव असतो आणि तो ज्या म्हाताऱ्या माणसाबद्दल बोललाय, त्यांनी भारताला RTI कायद्यासारखा एक कायदा दिला की ज्या कायद्याआधारे आपण सरकारला किंवा शासनाला किंवा शासकीय माहिती मागू शकतो आणि इतर सर्व घोटाळे बाहेर काढू शकतो. RTI सारखा कायदा 2005 आणि 2010चं ते आंदोलन जे असेल ते लोकपाल बिलाबद्दल हे आंदोलन यशस्वी करून शेवटी आता सध्या लोक आयुक्त सुद्धा जारी झालेले आहेत. आणि अशा म्हाताऱ्या माणसाला म्हणजे अण्णा हजारे यांना त्यांनी नावं ठेवली आणि प्रत्येक म्हाताऱ्या माणसाला त्यांनी नावं ठेवली. म्हातारा माणूस हा वयाने म्हातारा जरूर असतो, पण अनुभवाने तो मोठाच असतो. अनुभव हा अण्णा हजारे यांचा आंदोलनांचा खूप जास्त आहे, की जे अभिजित दिपकेसारख्या फुसकेसारख्या जनजी पार्टीच्या सदस्याला आणि कुठला अध्यक्ष, काँग्रेसचा अध्यक्ष याला समजणार नाही की म्हाताऱ्या माणसाची किंमत काय आहे. तो घरात सुद्धा म्हाताऱ्या माणसाला असंच बोलत असेल की तुम्ही आमच्यात लक्ष देऊ नका, कोण कसं